शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, भाजप विरोधी इंडिया आघाडीचे हे प्रमुख चेहरे. आता तुम्ही म्हणाल यात राहुल गांधी का नाही? ते आहेत, पण एकीकडे हे चेहरे आणि दुसरीकडे एकटे राहुल गांधी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्यांचं कनेक्शन महाराष्ट्रातल्या एका निवडणुकीशी आहे. आता हे कनेक्शन का आहे? या निवडणुकीमधनं दिल्लीचं राजकारणही तापणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर एकच असावं अशी अपेक्षा असली तरी उत्तरापेक्षा शक्यताच जास्त आहेत. त्या काय आहेत ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी. आपण पाहताय लोकमत.com. पुढे जाण्याआधी लोकमतचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इन्स्टावर आम्हाला फॉलो देखील करा. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाहूया महाराष्ट्रातली निवडणूक आणि इंडिया आघाडीचं कनेक्शन नेमकं काय आहे. झालं असं की येत्या काही दिवसात राज्यात विधान परिषद निवडणूक होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आमदारकीची टर्म आता संपते. मवियाचं संख्याबळ पाहता एकच उमेदवार निवडून येऊ शकतो अशी शक्यता आहे. राज्यसभेसाठी ठाकरे आणि काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला, त्यामुळे आता राष्ट्रवादीने ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र आम्ही फक्त पाठिंबाच द्यायचा का असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर संजय राऊत नेमकं काय म्हटले ते पाहूया आणि त्यानंतर याचं विश्लेषण काय असू शकतं ते बघूया. हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य आहे. प्रांताध्यक्ष म्हणून ते वक्तव्य योग्य असेल. ते म्हणतात की आम्ही फक्त पाठिंबा देत राहायचं का? नाही. आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा, राहुल गांधींना. तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा का? नाही. राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया ब्लॉक आहे, आणि हा इंडिया ब्लॉकचं नेतृत्व राहुल गांधी करतात. आमचा सगळ्यांचा त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात सध्या जी दुर्दैवानं जे आकडे आम्हाला मिळाले, मी दुर्दैवानं म्हणतो की कोणाला 10, कोणाला 16, कोणाला 20, अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यातर्फे एक प्रकारे संजय राऊत यांनी ही घोषणाच करून टाकली आहे की भविष्यात इंडिया आघाडी जिंकली तर पंतप्रधानपदी राहुल गांधीच विराजमान होणार, त्यांना कुणाचा विरोध नसेल. या विधानाची आता चर्चा करण्याचं कारण म्हणजे सरकारने महिला आरक्षण लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. महिला आरक्षणामुळे लोकसभेच्या आणि राज्यांमधील विधानसभांच्या जागा आता वाढणार आहेत. लोकसभेच्या एकूण जागा 800च्या पुढे जाऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ममता दीदी, अखिलेश यादव आणि चेन्नईमध्ये MK स्टॅलिन या नेत्यांच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे 2029ला इंडिया आघाडीपुढे जागा वाटपाचं मोठं आव्हान असेल. त्यात पश्चिम बंगालमध्ये विजयाची हॅट्रिक करणाऱ्या ममता बॅनर्जींनी त्यांच्याच राज्यात भाजपला पुन्हा धोबीपछाड दिला तर त्यांच्याही महत्त्वाकांक्षा वाढू शकतात. त्यामुळे निवडणुकीआधीच राहुल गांधींना PM पदाचे उमेदवार मानण्यास त्या तयार होतील का हा प्रश्न आहे. मुळात इंडिया आघाडीतच राहुल गांधींच्या नावावर एकमत आहे का असाही प्रश्न आहे. त्यामुळे आता ठाकरेंना विधान परिषदेसाठी पाठिंबा देऊन राहुल गांधींनी आपली पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरची दावेदारी घट्ट करून घ्यावी असं संजय राऊत यांना म्हणायचं आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.